नमस्कार. मैत्रीय लॉ मध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज आपण कॉन्स्टिट्यूशनल लॉ सेकंडचा 5वा युनिट बघणार आहोत. सो हा 5th युनिट कशाबद्दल आहे? फ्रीडम ऑफ ट्रेड, कॉमर्स अँड इंटरकोर्स. ठीक आहे. सो ह्याचं आपण सर्वात आधी थोडंसं इंट्रोडक्शन बघूयात काय आहे. सो पार्ट 13 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया डील्स विथ ट्रेड, कॉमर्स अँड मूवमेंट ऑफ गुड्स विद इन इंडिया. ठीक आहे. सरळ सरळ याचा अर्थ कशाबद्दल आहे? बिझनेस बद्दल. बरोबर आहे. बिझनेस आणि त्याच्यानंतर मूव्हमेंट ऑफ गुड्स विद इन द इंडिया. गुड्स म्हणजे काय? बेसिकली आपला माल. ठीक आहे. ह्याचे मूव्हमेंट विद इन इंडिया, एका स्टेट मधनं दुसऱ्या स्टेट मध्ये. आता ट्रेड, कॉमर्स, बिझनेस, सर हे कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतंय का? जर तुम्हाला आठवत नसेल तर अशी सिमिलर टर्मिनॉलॉजी यूज केलेली आहे आर्टिकल 19(1) जी मध्ये. बरोबर आहे. जर आठवत नसेल तर परत एकदा वाचून घ्या काय आहे. ओके. सो नेक्स्ट पॉइंटवर येऊया आपण. इट्स मेन आयडिया इज दॅट इंडिया शुड फंक्शन ॲज वन सिंगल इकॉनॉमिक युनिट. तर ह्याच्या मागचं मेन पर्पज काय आहे? कशासाठी आहे? तर इंडिया जो आहे, इंडिया जी आपली कंट्री आहे, ती कशी पाहिजे? वन सिंगल इकॉनॉमिक युनिट. म्हणजे काय असावं? आपल्या कंट्रीचं एक सिंगल मार्केट असावं. बरोबर आहे. असं नाही व्हायला पाहिजे की प्रत्येक स्टेटचं मार्केट वेगळं होतं. ठीक आहे. जसं गुजरातचं मार्केट वेगळं, महाराष्ट्राचं मार्केट वेगळं. बरोबर आहे. सो अशा गोष्टी नाही झाल्या पाहिजे. इंडियाचं एकच मार्केट राहायला पाहिजे. सिंगल मार्केट. where the goods and businesses can move freely from one state to another. जे गोष्टी आहेत, जो माल आहे आणि जे बिझनेस आहे, जो धंदा आहे, तो एका राज्यातनं दुसऱ्या राज्यामध्ये सहजासहजी काय झालं पाहिजे? मूव्ह झाला पाहिजे. बरोबर आहे. एका राज्यातनं दुसऱ्या राज्यात तो माल सहजासहजी पोहोचला पाहिजे किंवा तो बिझनेस सहजासहजी तिथे पोहोचला पाहिजे. ठीक आहे. उदाहरणार्थ समजा आपल्याला गुड्स ट्रान्सपोर्ट करायचे आहेत गुजरात पासून महाराष्ट्रामध्ये. तर आता ह्या फक्त 2 स्टेट मधनं, आता गुजरात मधनं महाराष्ट्रामध्ये माल पोहोचवायचा. फक्त ह्या कारणाने त्यांना त्या बिझनेसला काही बाधा येऊ नये. बरोबर आहे. या कारणाने बिझनेसला काही बाधा नाही आल्या पाहिजेत. हे आपल्याला काय करायचंय? एन्शुअर करायचंय. ठीक आहे. सो आता ह्या फ्रीडमची काय गरज होती आपल्याला? ह्या स्वातंत्र्याची काय गरज होती? इफ दिस फ्रीडम डिड नॉट एक्झिस्ट, ट्रान्सपोर्टिंग गुड्स फ्रॉम वन स्टेट टू अनदर कुड फील लाईक क्रॉसिंग इंटरनॅशनल बॉर्डर्स. बरोबर आहे. जर ही फ्रीडम आपल्याला नसती, जर हा स्वतंत्रता आपल्याला मिळाली नसती, तर एका राज्यातनं दुसऱ्या राज्यात माल पाठवायचं म्हणजे आपल्याला असं वाटलं असतं की आपण दुसऱ्या देशातच तो माल पाठवतो. बरोबर आहे. कारण जेव्हा केव्हा आपण इंटरनॅशनल ट्रेड म्हणतो, तेव्हा त्याच्यामध्ये खूप कंप्लायन्स आपला वाढतो. बरोबर आहे. प्रत्येक देशाचे कायदे कानून वेगळे आहेत, टॅक्सेस वेगळे आहेत, कस्टम्सचे प्रकार वेगळे आहेत. बरोबर आहे. सो इंडियातल्या इंडियात असा प्रॉब्लेम यायला नको, हा आपला एक बेसिकली त्याच्या मागे एम आणि ऑब्जेक्टिव्ह होता. बरोबर आहे. सो डिफरंट बॅरियर्स, टॅक्सेस आणि रिस्ट्रिक्शन्स प्रत्येक बाउंड्रीला आपल्याला लागू नाहीये, प्रत्येक स्टेटच्या बाउंड्रीला लागू नये, हा त्याच्या मागे एक आपला पर्पज आहे बेसिकली. आता हा फ्रीडम ऍब्सोल्यूट आहे का? नाही. कुठलाच फ्रीडम ऍब्सोल्यूट नसतो. बरोबर आहे. तसाच हा फ्रीडमही आपल्याला ऍब्सोल्यूट नाही. इव्हन आपले जे फंडामेंटल राइट्स आहेत ते सुद्धा ऍब्सोल्यूट आहेत का? आठवा बरं. ऍब्सोल्यूट नाही. बरोबर आहे. काही ना काही त्याच्यावरती रिस्ट्रिक्शन्स आहेत. ठीक आहे. सो इन सर्टन सिच्युएशन्स इन पब्लिक इंटरेस्ट और प्रॉपर रेग्युलेशन द गव्हर्नमेंट मे इम्पोज रिस्ट्रिक्शन. ह्या फ्रीडम वरती गव्हर्नमेंट काय करू शकते? काही रिस्ट्रिक्शन्स किंवा काही रेग्युलेशन्स ते इम्पोज करू शकतात. कशासाठी? पब्लिक इंटरेस्टसाठी, जनतेच्या हितासाठी. बरोबर आहे. सो दीज रिस्ट्रिक्शन्स आर अलाउड ओनली अंडर स्पेसिफिक कंडिशन्स. फार काही स्पेसिफिक स्पेसिफिक कंडिशन्स आहेत जिथे आपल्याला हे रिस्ट्रिक्शन्स अलाउड आहेत. अदरवाईज अनफेअर किंवा डिस्क्रिमिनेटरी रिस्ट्रिक्शन्स आपल्याला अलाउड नाही. ठीक आहे. सो हे झालं आपलं एक छोटंसं इंट्रोडक्शन ह्याच्याबद्दल. आता आपण पाहूया एम्स आणि ऑब्जेक्टिव्ह. ठीक आहे. सो पहिला पॉइंट बघू काय आहे. द फ्रेमर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन वर अवेअर दॅट इकॉनॉमिक युनिटी ऑफ इंडिया नीड्स टू बी
मेंटेन. आपण आपल्या इंडियामध्ये बाकी जे प्रोव्हिजन्स आहेत कॉन्स्टिट्यूशनचे ते सोशल आणि पॉलिटिकल युनिटी मेंटेन करतात, बरोबर आहे. पण इकॉनॉमिक युनिटीचं काय? इकॉनॉमिक युनिटी सुद्धा तितकीच महत्वाची आहे. आपल्या पूर्ण देशाचा एक मार्केट असणं पण तितकंच महत्वाचं आहे. हे फ्रेमर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशनला माहिती होतं. जे कॉन्स्टिट्यूशन ज्यांनी बनवलं आपलं त्यांना ही गोष्ट माहिती होती. सो टू अचीव्ह दिस फ्री मुव्हमेंट अँड एक्सचेंज ऑफ गुड्स वॉज इम्पॉर्टंट. आता हे फ्रीडम अचीव्ह करण्यासाठी सर्वात महत्वाचं काय आहे? फ्री मुव्हमेंट ऑफ फ्री मुव्हमेंट अँड एक्सचेंज ऑफ गुड्स. बरोबर आहे. एका राज्यातनं दुसऱ्या राज्यामध्ये गुड्स जाणं फ्रीली विदाउट एनी रिस्ट्रिक्शन, विदाउट एनी अनरिझनेबल बॅरियर्स. बरोबर आहे. हे पण तितकंच महत्वाचं होतं. दिस अलोन कुड सस्टेन द इकॉनॉमिक प्रोग्रेस ऑफ द कंट्री. बरोबर आहे. तुम्ही असा विचार करा, जर एका राज्यातनं दुसऱ्या राज्यात माल आणण्यासाठी खूप सारा कंप्लायन्स आपल्याला करायला लागतोय. खूप सारी कागदोपत्री कारवाई आपल्याला करावी लागते. मग लोक काय विचार करतील, अरे एवढं हे करण्यापेक्षा मी माझ्याच स्टेटमध्ये धंदा करतो. कशाला दुसऱ्या स्टेटमध्ये जायचं? बरोबर आहे. तर धंद्याची वाढ काय होईल तिथे थोडीशी अडकेल. बरोबर आहे. तर ही गोष्ट आपल्या फ्रेमर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशनला नको होती. आपलं संविधान बनवणारे जे लोक होते त्यांना ही गोष्ट नको होती. ठीक आहे. सो नेक्स्ट पॉइंट पाहूया आपण. प्रायर टू इंटिग्रेशन ऑफ इंडिया अँड कॉन्स्टिट्यूशन देर वर लार्ज नंबर ऑफ सॉव्हरेन स्टेट्स दॅट हॅड देअर ओन कस्टम अँड रेग्युलेशन. ठीक आहे. इथपर्यंत पाहूया तर ते काय म्हटलंय. इंडिया पूर्णपणे इंटिग्रेट होण्याच्या आधी म्हणजे काय आपल्याला माहिती आहे, इंडियाच्या आधी खूप छोटे छोटे प्रिन्सली स्टेट्स होते, बरोबर आहे. त्याच्यानंतर अजून काही सॉव्हरेन स्टेट्स होते. आता जे मॉडर्न स्टेट्स झालेले आहेत ते नंतर झालेले आहेत कॉन्स्टिट्यूशन झाल्यानंतर. पण ह्याच्या आधी सुद्धा काय होते आपल्याकडे, प्रिन्सली स्टेट्स होते आणि छोटे छोटे साम्राज्य होते. सो देवर सॉव्हरेन स्टेट्स. बरोबर आहे. सॉव्हरेन स्टेट्स म्हणजे काय, ती छोटी छोटी राज्य जी होती त्यांच्याकडे काय होती, पूर्णपणे पॉवर होती, पूर्णपणे ऑटॉनॉमी होती, की त्यांचं राज्य त्यांना कसं चालवायचं, त्यांचे मार्केट्स त्यांना कसे कंट्रोल करायचे. बरोबर आहे. सो दे हॅड देअर ओन कस्टम्स अँड रेग्युलेशन्स विच हॅड बिकम बॅरियर्स टू ट्रेड अँड कॉमर्स. बरोबर आहे. सो जेव्हा जेव्हा सगळं इंटिग्रेशन झालं तेव्हा काय लक्षात आलं आपलं, हे जे छोटे छोटे किंगडम्स होते, हे जे छोटे छोटे साम्राज्य होते, यांचे काय होते स्वतःचे कस्टम्स आणि रेग्युलेशन्स असल्यामुळे काय होत होतं, आपल्याला ट्रेड आणि कॉमर्स मध्ये धंद्यासाठी काय होत होतं, आपल्याला बॅरियर्स येत होते. ठीक आहे. काही बाधा येत होत्या. ठीक आहे. तर मेन ऑब्जेक्टिव्ह जो आहे आपला, द मेन ऑब्जेक्टिव्ह वॉज टू ब्रेक डाऊन दीज बॅरियर्स. हे जे बॅरियर्स आहेत जे राज्यामध्ये तयार झालेले होते, हे कम्प्लिटली आपल्याला काय करायचे होते, संपवायचे होते. अँड वी हॅड टू रिस्टोर द फ्री फ्लो ऑफ गुड्स थ्रू आउट द टेरिटरी ऑफ इंडिया. जी मूव्हमेंट आहे गुड्सची, जी मालाची मूव्हमेंट आहे, हालचाल आहे, ती कशी पाहिजे, थ्रू आउट द टेरिटरी ऑफ इंडिया कशी पाहिजे, फ्री पाहिजे. ठीक आहे. म्हणजे त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचं अनरिझनेबल किंवा आर्बिट्ररी रिस्ट्रिक्शन नको. ठीक आहे. नेक्स्ट काय होतं, अनदर एम वॉज टू प्रिव्हेंट डिस्क्रिमिनेशन बिटवीन स्टेट इन टर्म्स ऑफ फेवरिंग इट्स ओन गुड्स ओव्हर द गुड्स ऑफ अदर स्टेट. बरोबर आहे. आता समजा महाराष्ट्र आणि गुजरात आहे. उद्या महाराष्ट्र म्हणायला लागला की मी फक्त माझ्याच शेतामध्ये जे उगेल तेवढंच मी खाईन. ठीक आहे. आणि गुजरात म्हणायला लागला माझ्या शेतात जे उगेल तेच मी खाईन. माझ्या शेतात जे उगलेलं आहे ते मी महाराष्ट्राला देणार नाही आणि महाराष्ट्र म्हणतो माझ्या शेतात जे उगतं ते मी गुजरातला देणार नाही. चालेल का असं? नाही चालणार. बरोबर आहे. आपल्याला खूपच प्रॉब्लेम होऊन जाईल. प्रत्येक स्टेटची जिओग्राफी वेगळी आहे. बरोबर आहे. प्रत्येक स्टेटमध्ये वेगळ्या प्रकारचं धान्य पिकतं. करेक्ट. सो आपण जर अशा ह्याच्यामध्ये राहिलो तर आपल्याला खूप प्रॉब्लेम्स फेस करावे लागतील. सो डिस्क्रिमिनेशन कुठल्याही प्रकारचं तिथे झालं नाही पाहिजे. आता महाराष्ट्रामध्ये एक टाइप ऑफ गुड्स आहे. लेट्स से फॉर एक्झाम्पल ए. ठीक आहे. तोच सेम गुड्स कुठे बनवला जातोय, गुजरातमध्ये. त्याला आपण नाव देऊया बी. आता गुजरातनी फक्त बी ला प्रायोरिटी देऊ नये. बरोबर आहे. गुजरातनी फक्त तो माझ्याकडे उगतो म्हणून मी बी ला प्रायोरिटी देणार. असं कुठेही होऊ नये. असं डिस्क्रिमिनेशन कुठे होऊ नये म्हणून हे प्रोव्हिजन्स ह्याच्यामध्ये कॉन्स्टिट्यूशन मध्ये इन्सर्ट केले गेले होते. ठीक आहे. त्याच्यानंतर लास्टली द एम वॉज टू अलाउ रिझनेबल गव्हर्नमेंट कंट्रोल. ठीक आहे.
आता समजा कम्प्लिटली फ्रीडम देऊन टाकलं तरी सुद्धा प्रॉब्लेम होईल. बरोबर आहे. सो काहीतरी एक स्मॉल अमाउंट ऑफ रिस्ट्रिक्शन, एक स्मॉल अमाउंट ऑफ गव्हर्नमेंटचा कंट्रोल तिथे राहावा. बरोबर आहे. कंट्रोल तिथे राहावा हा सुद्धा तिथे ऑब्जेक्टिव्ह होता. आणि हा कंट्रोल कशासाठी राहावा? काय मेन पर्पज आहे या कंट्रोलचा? टू प्रिझर्व्ह द इंटरेस्ट ऑफ द पब्लिक. बरोबर आहे. जनहित तिथे वाचलं पाहिजे. बरोबर आहे. लोकांच्या हितासाठी जर काही गव्हर्नमेंटला स्टेप्स घ्यायचे आहेत तर त्यांना गव्हर्नमेंटला ती पॉवर तिथे असावी. हे आहेत त्याचे बेसिकली एम्स आणि ऑब्जेक्टिव्ह. आता आपण पाहूया इम्पॉर्टंट मीनिंग्स. आपण बघूयात अर्थ काय आहे. सर्वात पहिले ट्रेडचा अर्थ बघू. काय ट्रेडचा अर्थ काय आहे? बाईंग अँड सेलिंग ऑफ गुड्स. ठीक आहे. बाईंग अँड सेलिंग ऑफ गुड्स काय आहे आपलं? गोष्टी विकत घेणं किंवा विकणं. बाईंग अँड सेलिंग ऑफ गुड्स. नेक्स्ट काय आहे? कॉमर्स. कॉमर्स म्हणजे काय? ट्रान्सपोर्टेशन अँड एक्सचेंज ऑफ गुड्स. बरोबर आहे. माल काय करायचा? ट्रान्सपोर्ट करायचा, पोहोचवायचा किंवा काय करायचा? एक्सचेंज करायचा, अदलाबदल करायची. बरोबर आहे. हे झालं आपलं कॉमर्स. आणि इंटरकोर्स म्हणजे काय? मूव्हमेंट ऑफ पर्सन्स, गुड्स आणि कम्युनिकेशन. बरोबर आहे. इंटरकोर्स काय आहे? मूव्हमेंटच आहे. ठीक आहे. पण कशाची? पर्सन्सची, गुड्सची आणि कम्युनिकेशनची. ठीक आहे. सो हे जे तिन्ही टर्म्स आहेत, ह्या तिन्ही टर्म्सचा मीनिंग कोर्टाने डिसिजन्स देताना बऱ्यापैकी वाईड ठेवलेलं आहे. ठीक आहे. ते कसं हे तुम्हाला कळेल जेव्हा आपण केसेस पाहू तेव्हा. सो आता आपण पाहूया आर्टिकल्स काय. सर्वात पहिले आर्टिकल आहे आर्टिकल 301. 301 फ्रीडम ऑफ ट्रेड, कॉमर्स अँड इंटरकोर्स. ठीक आहे. तर काय दिलंय? सब्जेक्ट टू द अदर प्रोव्हिजन्स ऑफ दिस पार्ट, ट्रेड, कॉमर्स अँड इंटरकोर्स थ्रूआउट द टेरिटरी ऑफ इंडिया शॅल बी फ्री. ठीक आहे. ट्रेड, कॉमर्स आणि इंटरकोर्स साठी काय आहे? कम्प्लीट फ्रीडम आहे टेरिटरी ऑफ इंडियामध्ये. बरोबर आहे. पण सुरुवातीला एक छोटीशी लाईन घातलेली आहे. काय आहे? सब्जेक्ट टू द अदर प्रोव्हिजन्स ऑफ दिस पार्ट. म्हणजे याचा अर्थ काय की ह्या पार्ट मध्ये अजून कुठेतरी रिस्ट्रिक्शन आहे असणारच आहे. बरोबर. सो ते काय रिस्ट्रिक्शन्स आहेत ते आपण पुढे पाहू. तर आता हा जो आर्टिकल आहे दिस इज द बेसिक रूल. ठीक आहे. हा आहे आपला बेसिक रूल किंवा आपण याला आपण म्हणूया दिस इज अ जनरल रूल. ठीक आहे. जनरल रूल काय आहे की देर इज फ्रीडम ऑफ ट्रेड, कॉमर्स अँड इंटरकोर्स. ठीक आहे. ओके. सो आता फ्रीचा अर्थ काय? तुम्ही विचाराल सर फ्री म्हणजे काय नेमकं? फुकट का? अरे नाही रे बाबा, फुकट नाही. गुड्स कॅन मूव्ह फ्रॉम वन प्लेस टू अनदर विदाउट बॅरियर्स. ठीक आहे. कुठल्याही प्रकारची बाधा नाहीये मुव्हमेंटसाठी. हा कुठल्याही प्रकारचं काय नाहीये तिथे, कुठल्याही प्रकारचं रिस्ट्रिक्शन नाहीये. अँड बिझनेस कॅन बी कॅरीड आउट थ्रू आउट द इंडिया फ्री. एखाद्याला जर धंदा करायचा असेल तर त्याला तो धंदा पूर्ण इंडियामध्ये करता यावा, फ्रीली करता यावा. हा त्याच्या मागे काय आहे? ऑब्जेक्टिव्ह आहे. ठीक आहे. इट इज सब्जेक्ट टू रिस्ट्रिक्शन्स गिव्हन अंडर आर्टिकल 302 टू 305. आता ह्याच्यामध्ये आपल्याला ही गोष्ट कळली की 302 पासून 305 मध्ये काय आहेत आपले रिस्ट्रिक्शन्स आहेत. ओके. आता काय रिस्ट्रिक्शन्स आहेत ते पाहूया आपण. आर्टिकल 302 बघा काय म्हणतो. आर्टिकल 302 पॉवर ऑफ पार्लियामेंट टू इम्पोज रिस्ट्रिक्शन ऑन ट्रेड, कॉमर्स अँड इंटरकोर्स. आपल्याला टायटल वरनच कळतंय काय आहे. पार्लियामेंटला काय दिलेली आहे? जे आपलं सांसद आहे त्याला काय दिलेली आहे? पॉवर दिलेली आहे. काय कशाची पॉवर दिली आहे? टू इम्पोज सर्टन रिस्ट्रिक्शन्स ऑन ट्रेड, कॉमर्स अँड इंटरकोर्स. हा जो काही आपला ट्रेड, कॉमर्स आणि इंटरकोर्स आहे याच्यावरती काय आहे? रिस्ट्रिक्शन्स इम्पोज करण्याची काय आहे? पॉवर आहे पार्लियामेंटला. ठीक आहे. आता पार्लियामेंट कॅन इम्पोज दीज रिस्ट्रिक्शन्स. पण मुख्य प्रश्न आहे की कधी कधी करता येईल त्याला इम्पोज? आपलं सांसद कधी रिस्ट्रिक्शन्स इम्पोज करू शकतो? ओनली वेन इट इज इन द इंटरेस्ट ऑफ पब्लिक. लोकांच्या हितासाठी जर रिस्ट्रिक्शन्स इम्पोज करायचं असेल तरच रिस्ट्रिक्शन इम्पोज केलं जाऊ शकतं. ठीक आहे. सो हे झालं आर्टिकल 302. आता आर्टिकल 303 काय म्हणतो? रिस्ट्रिक्शन ऑन लेजिस्लेटिव्ह पॉवर्स ऑफ द युनियन अँड स्टेट्स विथ रिगार्ड टू ट्रेड अँड कॉमर्स. ठीक आहे. आपण आर्टिकल 302 मध्ये काय म्हटलं? पार्लियामेंट काय करू शकतं? रिस्ट्रिक्शन्स इम्पोज करू शकतं.
आता कसं इम्पोज करेल पार्लमेंट? कसं इम्पोज करेल? लॉज, बरोबर आहे. आता नेक्स्ट आर्टिकल मध्ये काय दिलंय? रिस्ट्रिक्शन ऑन लेजिस्लेटिव्ह पॉवर्स. लेजिस्लेटिव्ह पॉवर्स म्हणजे काय? लॉ मेकिंग पॉवर, बरोबर. लॉ मेकिंग पॉवर्स ऑफ द युनियन अँड ऑफ द स्टेट इन रिगार्ड टू ट्रेड अँड कॉमर्स. आता आर्टिकल 30 आपण बघा आपण करतो काय? आर्टिकल 301 मध्ये आपण काय पाहिलं? 301 मध्ये आपण पाहिलं की फ्रीडम आहे. कशाचं? ट्रेड, कॉमर्स आणि इंटरकोर्सचं. ठीक आहे. आर्टिकल 302 मध्ये आपण काय म्हटलं? पार्लमेंटला पॉवर आहे रिस्ट्रिक्शन इम्पोज करण्याची ह्या गोष्टींवर. पण कधी? जेव्हा ते पब्लिक इंटरेस्ट मध्ये असेल. ठीक आहे. आणि आर्टिकल 303 परत काय म्हणतो? रिस्ट्रिक्शन ऑन लेजिस्लेटिव्ह पॉवर, म्हणजे पार्लमेंटच्या पॉवर अजून रिस्ट्रिक्शन. पार्लमेंटची जी पॉवर आहे इम्पोज करण्याची रिस्ट्रिक्शन, त्याच्यावरती पण रिस्ट्रिक्शन, म्हणजे हे रिस्ट्रिक्शन वर रिस्ट्रिक्शन आहे. बरोबर आहे. आता काय आहेत त्या गाईडलाईन्स काय आहेत? गाईडलाईन्स म्हणजे आपण रादर म्हणूयात काय गोष्टी आहेत त्याच्यामध्ये? पार्लमेंट अँड स्टेट कॅनॉट डिस्क्रिमिनेट बिटवीन द स्टेट इन मॅटर्स ऑफ ट्रेड अँड कॉमर्स. दोन स्टेटमध्ये भेदभाव करता येणार नाही. बरोबर आहे. तो पार्लमेंटलाही करता येणार नाही आणि तो स्टेट्सलाही करता येणार नाही. ओके. नेक्स्ट पॉइंट आहे ऑल स्टेट्स मस्ट बी ट्रीटेड इक्वली इन ट्रेड मॅटर्स. सगळ्या स्टेटचा दर्जा कसा आहे? इक्वल आहे. ट्रेड मॅटर्स मध्ये सगळे स्टेट्स कसे आहेत? पार्लमेंट समोर इक्वल आहेत. पार्लमेंटनी सगळ्या स्टेट्सला कसं ठेवायचंय? इक्वल ठेवायचंय. ठीक आहे. पार्लमेंट कॅन मेक डिस्क्रिमिनेटरी लॉज ओनली इन केस ऑफ स्केर्सिटी ऑफ गुड्स. ठीक आहे. भेदभाव करणारे लॉज बनवले जाऊ शकतात. एखाद्या स्टेटला स्पेशल ट्रीटमेंट दिली जाऊ शकते. पण कधी दिली जाऊ शकते? फक्त केव्हा? जेव्हा स्कॅर्सिटी ऑफ गुड्स आहे तेव्हा. स्कॅर्सिटी ऑफ गुड्स म्हणजे काय? कमतरता. बरोबर आहे. क्वांटिटी कमी असणं. त्या केसमध्ये मात्र काय केले जाऊ शकते? डिस्क्रिमिनेटरी लॉज सुद्धा तिथे अलाउड आहे. ठीक. नेक्स्ट आपण पाहूया आर्टिकल 304. आता आर्टिकल 304 काय आहे बघा? रिस्ट्रिक्शन ऑन ट्रेड, कॉमर्स अँड इंटरकोर्स अमंग द स्टेट्स. आता स्टेट्स मध्ये काय विषय? आता आपण आधी बघा होतो पार्लमेंटच्या याच्यावर काय रिस्ट्रिक्शन आहे. आता आपण पाहूया स्टेट मध्ये काय. ठीक आहे. सो स्टेट्स कॅन टॅक्स, रिस्ट्रिक्ट ट्रेड बट ओनली फेअरली, रिझनेबली अँड विथ प्रॉपर अप्रुव्हल. ठीक आहे. स्टेट्स काय करू शकतात? स्टेट्स काय करू शकतात? टॅक्स लावू शकतात. जो काही बिझनेस त्यांच्या स्टेटमध्ये येणार आहे किंवा जो काही गुड्स त्यांच्या स्टेटमध्ये येणार आहे त्याच्यावरती ते टॅक्स टॅक्स लावू शकतात. पण फेअरली, रिझनेबली अँड विथ प्रॉपर अप्रुव्हल. त्यांना काय करावं लागेल? तो टॅक्स कसा? आता असं नाही, आता एक फॉर एक्झाम्पल आपण एक एक्झाम्पल घेऊ. आता इथे समजा महाराष्ट्र आहे. आता महाराष्ट्रामध्ये माल खूप स्टेट्स मधनं येतो. पंजाब मधनं सुद्धा येतो, गुजरात मधनं सुद्धा येतो, कर्नाटकामधनं सुद्धा येतो. बरोबर आहे. तर आता मी इथे महाराष्ट्रात बसलोय. मी काय म्हणतो की कर्नाटकामधनं जो माल येतोय ना त्याच्यावरती मी 50% टॅक्स लावेन. ठीक आहे. गुजरातमधनं जो माल येतोय, आता माल सेम आहे बरं का. फॉर एक्झाम्पल आपण पाहूया राईस. आपण राईस इम्पोर्ट करतोय या स्टेट्समधनं. खरं तर आपण नाही करत, बट जस्ट एक एक्झाम्पल. आता कर्नाटकामधनं जो मी राईस इम्पोर्ट करतोय त्याच्यावर मी 50% टॅक्स लावतो. गुजरातमधनं जो मी राईस इम्पोर्ट करतोय त्याच्यावरती मी फक्त 20% टॅक्स लावतो आणि पंजाबमधनं जो मी करतोय त्याच्यावरती मी लेट्स से 40% लावतो. तर हे बरोबर आहे का? इज दिस फेअर, रिझनेबल? फेअर आहे का? रिझनेबल आहे का? ऑब्व्हियसली नाही. आपण काय अज्युम करून चाललोय की राईस हा एकच क्वांटिटी आहे. आय मीन क्वांटिटी नाही, राईस हा एकच गुड्स आहे. ठीक आहे. होमोजेनियस गुड्स आहे आणि त्या राईस वरती फक्त कर्नाटकामधनं येतोय म्हणून मी त्याच्यावर 50% टॅक्स लावला. हे बरोबर आहे का? नाही. ऍज पर आर्टिकल 304 टॅक्स तुम्ही लावू शकता, बट द टॅक्स हॅज टू बी फेअर अँड रिझनेबल. ओके. सो आता नेक्स्ट याच्याकडे जाऊया आपण. आता हा एक फ्लो चार्ट आहे. हा एक फ्लो चार्ट तुम्ही बघू शकता. आता कोणते कोणते रिस्ट्रिक्शन्स लावले जाऊ शकतात? ट्रेड आणि कॉमर्स आणि आपल्या इंटरकोर्स वरती कुठले रिस्ट्रिक्शन्स आहेत? सर्वात पहिले जे आहे ते अत्यंत ऑब्वियस की इम्पोजिशन ऑफ टॅक्स. काय करायचं आहे? टॅक्स लावायचा आहे. ठीक आहे. सो
टॅक्स हा फेअर कसा आपण बघणार, फेअर आहे का नाही. इट शुड बी सिमिलर टू द गुड्स मॅन्युफॅक्चर्ड इन दॅट स्टेट. त्या स्टेटमध्ये ते गुड्स मॅन्युफॅक्चर होत आहेत त्याच्यावरती टॅक्स काय आहे, तसाच सेम टॅक्स कशावरती पाहिजे, त्या गुड्सच्या इम्पोर्ट वरती पाहिजे. बरोबर आहे. ते गुड्स जर मी दुसऱ्या स्टेटमधनं घेत असेल तर त्या स्टेटमध्ये काय पाहिजे, त्या स्टेटला पण तशाच रीतीने टॅक्स पडला पाहिजे. ओके. आणि टॅक्स कसा नसला पाहिजे, तो डिस्क्रिमिनेटरी नसला पाहिजे. बरोबर आहे. जसं मी तुम्हाला आधी वरती एक एक्झाम्पल दिलं तसा टॅक्स आपल्याला असून चालणार नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर काय आहे, अदर रिझनेबल रिस्ट्रिक्शन इन पब्लिक इंटरेस्ट. ठीक आहे. लोकांच्या हितासाठी घेतलेला डिसिजन, एखादं रिस्ट्रिक्शन त्या ट्रेड आणि कॉमर्सवर. तर याचं उदाहरण काय असू शकतं, बॅन ऑन कंटॅमिनेटेड फूड प्रोडक्ट्स. ठीक आहे. ते जे खाण्याचे पदार्थ आहेत जे जर ते खराब झालेले असतील तर काय करू शकतो आपण, स्ट्रेट अवे म्हणू शकतो की नाही, आम्हाला हे इम्पोर्ट करायचं नाहीये. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल महाराष्ट्र आहे आणि कर्नाटकामधनं आपण काही फूड इम्पोर्ट करतोय. ठीक आहे. काही खाद्यपदार्थ आपण इम्पोर्ट करतोय. आपल्या लक्षात आलं की जो कर्नाटकामधनं माल येतोय त्याच्यात काय झालेलं आहे, कंटॅमिनेशन झालेलं आहे. बरोबर आहे. कुठल्या तरी प्रकारचं खराबी आपल्याला त्याच्यात सापडलेली आहे. तर आपण स्ट्रेट अवे म्हणू शकतो की कर्नाटकामधनं मी फूड प्रोडक्ट्स इम्पोर्ट करणार नाही. ठीक आहे. का बरं मी म्हणू शकतो, हे रिस्ट्रिक्शन का बरं व्हॅलिड आहे, कारण हे पब्लिक इंटरेस्ट मध्ये. बरोबर आहे. मला नाही पाहिजे की माझ्या स्टेटमध्ये माझी लोक आजारी पडतायत यांचे प्रोडक्ट्स कन्झ्युम करून. बरोबर आहे. सो देअरफॉर इट इज टेकन इन पब्लिक इंटरेस्ट. सो असं रिस्ट्रिक्शन चालतं. ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट आहे, तो पण एक फार महत्वाचा पॉइंट आहे, नो अमेंडमेंट्स. ठीक आहे. अमेंडमेंट्स म्हणजे काय, घटना दुरुस्ती. कुठल्याही प्रकारची घटना दुरुस्ती ह्या आर्टिकल्स मध्ये चालणार नाही एक्सेप्ट विदाउट प्रायर अप्रुव्हल ऑफ द प्रेसिडेंट. जर ह्या आर्टिकल्स मध्ये काही अमेंड करायचं असेल तर काय करावं लागेल, आपल्याला प्रेसिडेंटची परमिशन घ्यावी लागेल. ठीक आहे. नेक्स्ट आहे आर्टिकल 305. 305 काय सांगतो आपल्याला, सेव्हिंग ऑफ द एक्झिस्टिंग लॉज अँड लॉज प्रोव्हाइडिंग फॉर स्टेट मोनोपॉलीज. आता हा एक महत्वाचा मुद्दा आहे, कारण की हे काय आहेत, आपले आर्टिकल 305 आपल्याला काय सांगतंय, एक एक्सेप्शन सांगतंय. ओके. एक्सेप्शन सांगतंय. ठीक आहे. सो आर्टिकल 305 प्रोटेक्ट सर्टन लॉज फ्रॉम बिंग चॅलेंज अंडर आर्टिकल 30. बरोबर आहे. काही लॉजला प्रोटेक्शन मिळतं. ठीक आहे. सो कोणते लॉज आहेत, एक्झिस्टिंग लॉज, देवर इन फोर्स बिफोर द कॉन्स्टिट्यूशन. ठीक आहे. कॉन्स्टिट्यूशन येण्याच्या आधी काही स्पेसिफिक लॉज होते ज्याला काय केलेलं आहे, ज्याला आपण एक्सक्लूड केलेलं आहे आर्टिकल 301 पासून. आणि सेकंड मोस्ट इम्पॉर्टंटली, लॉज क्रिएटिंग द स्टेट मोनोपोलीज. मोनोपोलीज म्हणजे काय बरं, मोनोपोली म्हणजे काय, इकॉनॉमिक कन्सेप्ट आहे. मोनोपोली म्हणजे काय, सिंगल सेलर. ठीक आहे. एक मार्केट कंडिशन ज्याच्यामध्ये काय आहे, सिंगल सेलर आहे, विकणारा एकच पर्सन आहे, पण विकत घेणारे काय आहेत, विकत घेणारे खूप सारे आहेत. सो मल्टिपल बायर्स. ठीक आहे. सो जे काही लॉज आहे ज्याच्याने काय क्रिएट होतं, आपल्या स्टेट मोनोपोली क्रिएट होते. उदाहरण द्यायचं झालं तर आपलं IRCTC. बरोबर आहे. IRCTC पेक्षा आपण म्हणूया इंडियन रेल्वेज. ठीक आहे. इंडियन रेल्वे काय आहे, स्टेट मोनोपोली. बरोबर आहे. ओके. सो स्टेट मोनोपोलीज बनवणारे जे लॉज आहेत ते आर्टिकल 301 च्या अंडर येत नाही. ठीक आहे. नेक्स्ट पाहूया आर्टिकल 307 काय सांगतो. अपॉइंटमेंट ऑफ अथॉरिटी फॉर कॅरिंग आउट पर्पसेस ऑफ आर्टिकल 301 टू 304. या आर्टिकल मध्ये काय दिलेलं आहे, आर्टिकल 307 allows the government to set up an authority to ensure that the rules of part 13 आर प्रॉपरली इम्प्लिमेंटेड. आतापर्यंत जे आपण आर्टिकल्स पाहिले त्यांचं नीट अंमलबजावणी होतीये का नाही, त्यांचा नीट एन्फोर्समेंट होतीये का नाही, हे बघण्यासाठी आणि हे एन्श्युअर करण्यासाठी एक इंडिपेंडेंट सेपरेट अथॉरिटी क्रिएट केल्या जाऊ शकते. ठीक आहे. ही पॉवर आहे गव्हर्नमेंटला एक वेगळी अथॉरिटी बनवण्याची.
ठीक आहे. टिल दिस डेट अशी कुठली अथॉरिटी एक्झिस्ट करत नाही. ठीक आहे. अजूनपर्यंत तरी आपण कुठलीही अशी अथॉरिटी बनवलेली नाही. पण आपल्याकडे फ्युचरमध्ये स्कोप आहे. जर आपल्याला बनवायची असेल तर आपण आर्टिकल 307 ची मदत घेऊन अशी अथॉरिटी बनवू शकतो. ठीक आहे. आता आपण पाहूया काही लँडमार्क केसेस. सर्वात पहिली अत्यंत महत्वाची आणि अत्यंत लँडमार्क आतियाबारी टी कंपनी वर्सेस स्टेट ऑफ आसाम. ठीक आहे. आता याच्यात पाहूया काय झालं होतं. आसाम टॅक्सेशन ऑन गुड्स कॅरीड बाय रोड्स और इनलँड वॉटरवेज ऍक्ट वॉज चॅलेंज. ठीक आहे. ऑन द ग्राउंड दॅट इट व्हायोलेटेड आर्टिकल 301 and was not saved by article 304. ठीक आहे. सो हा जो ऍक्ट आहे कुठला, आसाम टॅक्सेशन ऑन गुड्स कॅरीड बाय रोड्स ऑर इनलँड वॉटरवेज 1954, याला काय केलं होतं, चॅलेंज केलं गेलं होतं. का की हा काय करतोय, आर्टिकल 301 जो आहे आपला, आर्टिकल 301 काय करतोय, तो व्हायोलेट करतोय. आर्टिकल 301 काय होता आपला, एकदा पटकन पाहूया. फ्रीडम ऑफ trade, commerce and intercourse. Subject to other provisions of this part, trade, commerce and intercourse throughout the territory of India shall be free. ओके. सो ह्याला काय करत आहे, हा याला व्हायोलेट करतोय. ठीक आहे. सो पेटिशनर्स आहे ते का बरं झाली बरं अशी केस. पेटिशनर कॅरीड ऑन अ बिझनेस ऑफ ग्रोईंग टी अँड एक्सपोर्टिंग टी टू कॅलकटा थ्रू आसाम. ज्यांनी केस केली, ही जी कंपनी आहे ही काय करत होती, ही काय करत होती चहा उगवत होती आणि काय करत होती, कॅलकटाला चहा तो पाठवत होती थ्रू आसाम. ओके. सो कॅलकटा स्टेट मध्ये ते चहा पोहोचवत होते आसाम मधनं. सो वाईल पासिंग थ्रू आसाम द टी वॉज सब्जेक्ट टू अ टॅक्स. ठीक आहे. सो आसाम मध्ये आसाम स्टेटचं काय म्हणणं आलं, बाबा जर तू माझ्या स्टेट मधनं घेऊन चाललाय चहा, ठीक आहे, ते बरोबर आहे की तू कॅलकटाला पोहोचवतोयस, पण जर तू माझ्या स्टेट मधनं चाललायस तर तुला काय करावं लागेल, टॅक्स द्यावा लागेल. ठीक आहे. सो हेच चॅलेंज केलं होतं कोर्टामध्ये. आता सुप्रीम कोर्ट काय म्हणालं, सुप्रीम कोर्ट म्हणालं, सुप्रीम कोर्ट हेल्ड दॅट द ऍक्ट अनडाउटेडली लेविड अ टॅक्स डायरेक्टली अँड इमिडिएटली ऑन द मुवमेंट ऑफ गुड्स. हा टॅक्स काय आहे, हा डायरेक्ट टॅक्स आहे. कशावरती, त्या मुवमेंट वरती. बरोबर आहे. जर आसाम मधनं तुम्ही चहा पोचवत असाल कॅलकटाला, तर आसाम तुमच्यावरती टॅक्स लावणार. हे काय आहे, दिस इज अ डायरेक्ट टॅक्स ऑन मुवमेंट ऑफ गुड्स. बरोबर आहे. अँड देअरफॉर इट कम्स अंडर द परव्ह्यू ऑफ आर्टिकल 301. बरोबर आहे. जर असा तुम्ही टॅक्स लावताय, माझ्या ह्याच्यातनं, माझ्या बॉर्डर्स मधनं तुम्ही जाताय, सो मी तुमच्यावरती टॅक्स लावणार, असं जर तुम्ही फक्त ह्या कारणाने जर तुम्ही टॅक्स लावणार असाल, तर तो टॅक्स बरोबर आहे का, तो लॉ बरोबर आहे का, नाही. दॅट लॉ इज नॉट करेक्ट. बरोबर. सो इथे त्यांनी काय सांगितलं, दॅट ऍक्ट इज देअरफॉर इट वॉज हेल्ड व्हाईड. बरोबर आहे. म्हणजे हा जो ऍक्ट होता ज्याच्या अंडर हे आसाम स्टेट टॅक्स करत होतं, तो काय झाला, इट वॉज हेल्ड टू बी व्हाईड. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट केस आहे ऑटोमोबाईल ट्रान्सपोर्ट राजस्थान वर्सेस स्टेट ऑफ राजस्थान. आता याच्यात पाहूया काय झालं. थ्री ट्रान्सपोर्ट कंपनीज ऑपरेटेड बसेस बिटवीन अजमेर अँड राजस्थान. ठीक आहे. 3 ट्रान्सपोर्ट कंपनीज होत्या, ज्या काय करत होत्या, बस कंपनीज ऑपरेट करत होत्या. बस कंपनी म्हणजे काय, जसं आपल्याकडे महामंडळ आहे त्याच नेचरमध्ये बस कंपनीज ते लोक ऑपरेट करत होते. सो बस कंपनीज बिटवीन अजमेर अँड राजस्थान अँड वर रिक्वायर्ड बाय राजस्थान मोटर व्हेकल्स टॅक्सेशन ऍक्ट टू पे टॅक्सेस फॉर युझिंग द रोड्स इन राजस्थान. बरोबर आहे. अगेन इथे काय त्यांनी सांगितलं, जर राजस्थानचे रस्ते तुम्ही वापरून चालला आहात अजमेरला, तर तुम्हाला काय करावं लागेल, टॅक्स द्यावा लागेल. ठीक आहे. सो त्यांनी काय केलं, दे अगेन चॅलेंज दिस ऍक्ट क्लेमिंग इट व्हायोलेटेड कॉन्स्टिट्युशनल फ्रीडम ऑफ ट्रेड अँड कॉमर्स. ठीक आहे. त्यांचं काय म्हणणं होतं की जर आम्ही राजस्थान मधनं जातोय, राजस्थानचे रस्ते वापरतोय आणि फक्त त्या रिझनसाठी आमच्याकडनं टॅक्स घेतला जातोय, तर ते काय आहे, कॉन्स्टिट्युशनल नाही आहे. दिस इज इन व्हायोलेशन ऑफ आर्टिकल 301. ठीक आहे. आता इथे मेन इश्यू काय होता आपला, वेदर द टॅक्स वॉज अ डायरेक्ट रिस्ट्रिक्शन ऑन ट्रेड ऑर कॉम्पेन्सेटरी चार्ज फॉर
रोड युजेस. हे हे फार महत्वाचं आहे. हे डिस्टिंक्शन अत्यंत महत्वाचं आहे. सो हा जो टॅक्स आहे हे आपल्यावरती काही मेन रिस्ट्रिक्शन लावतंय का? डायरेक्ट रिस्ट्रिक्शन लावतंय का? की ते फक्त एक कॉम्पेन्सेटरी चार्ज आहे फॉर युजिंग द रोड. तुम्ही रोड वापरताय त्याचा पैसा हवाय. ठीक आहे. सो हा जो टॅक्स आहे हा टॅक्स कशासाठी आहे? फक्त तो रोड वापरण्यासाठी. ठीक आहे. आता ह्याच्यात काय सांगितलं सुप्रीम कोर्टाने? सुप्रीम कोर्ट डिसाइडेड दॅट द टॅक्स वॉज कॉम्पेन्सेटरी. ठीक आहे. and it was meant for maintaining the roads and it did not hinder trade or violate article 301. इथे काय आहे? इथे टॅक्सचा पर्पज काय होता? ते रोड्स मेंटेन करणं. ठीक आहे. तिथे पर्पज काय होता? रोड्सला मेंटेन करायचं. बरोबर आहे. ट्रेड किंवा बिझनेसला धक्का पोचवायचं तिथे काही इंटेन्शन नाहीये. ठीक आहे. इंटेन्शन नव्हतं त्या टॅक्सच्या मध्ये. सो देअरफॉर द अपील्स वर डिसमिस्ड अँड द ऍक्ट वॉज अपहेल्ड. ठीक आहे. सो जो ऍक्ट होता जो त्यांनी चॅलेंज केला होता तो सुप्रीम कोर्टाने काय केला? अपहोल्ड केला. ठीक आहे. आता जर या दोन्ही केसेस आपण सोबत वाचल्या तर आपल्याला काही पॉइंट्स लक्षात येतात. कोणते पॉइंट्स आहेत ते? सर्वात पहिलं, आर्टिकल 301 प्रोव्हाइड्स फ्रीडम टू इंटर ॲज वेल ॲज इंट्रा स्टेट ट्रेड. ठीक आहे. दोन स्टेट्सच्या मध्ये तर फ्रीडम आहेच, पण इंट्रा स्टेट सुद्धा फ्रीडम आहे. विदिन द स्टेट सुद्धा जर मला एखादा बिझनेस करायचा असेल तरी सुद्धा काय आहे? मला फ्रीडम आहे. ओके. त्याच्यानंतर ट्रेड अँड कॉमर्स, ट्रेड कॉमर्स अँड इंटरकोर्स कनोट्स अ वाईड मिनिंग. ठीक आहे. जसं मी तुम्हाला आधी सांगितलं ह्या तिन्ही शब्दांचा अर्थ कसा घेतलेला आहे? वाईड घेतलेला आहे. ठीक आहे. बऱ्यापैकी मोठा घेतला आहे. दे इन्क्लूड द मुवमेंट ऑफ गुड्स ॲज वेल ॲज पीपल. गुड्स तर आहेतच. ठीक आहे. माल तर इकडून तिकडे जाणारच आहे. पण इट इन्क्लूड्स पीपल ॲज वेल. लोक सुद्धा काय आहे? इकडून तिकडे जाणार आहेत. हे हे त्याच्यामध्ये त्यांनी इन्क्लूड केलेलं आहे. ठीक आहे. द फ्रीडम इज प्रोव्हाइडेड अगेन्स्ट ऑल लॉज, नॉट जस्ट द ones that control supply, distribution and production but also tax laws. तर हे जे फ्रीडम दिलेलं आहे, जे आर्टिकल 301 आहे, ते सगळ्यापासून आपल्याला वाचवतं. बरोबर आहे. सप्लाय कंट्रोल करणारे कायद्यांपासून सुद्धा वाचवतं आणि टॅक्स लॉज पासून सुद्धा आपल्याला वाचवतं. ठीक आहे. त्याच्यानंतर ओनली दोज लॉज हुज इफेक्ट इज अ डायरेक्ट रिस्ट्रिक्शन ऑन फ्रीडम ऑफ ट्रेड. ठीक आहे. सो दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट. हा खूप जास्त महत्वाचा पॉइंट आहे. फक्त ते लॉज ज्याच्याने काय होतंय? एक डायरेक्ट रिस्ट्रिक्शन पडतंय ट्रेड आणि कॉमर्स वरती. ठीक आहे. तेच फक्त काय होते? तेच फक्त काय होतील? दे विल बी अगेन्स्ट आर्टिकल 301. ठीक आहे. त्याच्यानंतर लॉज दॅट आर मियरली रेग्युलेटरी और इम्पोज कॉम्पेन्सेटरी टॅक्सेस. ठीक आहे. फक्त काय आहे? रेग्युलेशन करायचा तिथे हेतू आहे किंवा काय करायचंय? फक्त कॉम्पेन्सेशन घ्यायचं आहे. बरोबर आहे. फॉर एक्झाम्पल जसं आपण वरच्या केसमध्ये पाहिलं, फक्त रोड्स मेंटेन व्हावेत याच्या पलीकडे त्या टॅक्सचा काही इंटेन्शन नव्हतं. सो जर असं काही टॅक्स असेल किंवा असे काही रेग्युलेशन असतील तर दे आर आउटसाइड द स्कोप ऑफ आर्टिकल 301. म्हणजे काय? आर्टिकल 301 वापरून तुम्ही अशा गोष्टी चॅलेंज करू शकत नाही. ओके. आता समराईज करायचं म्हटलं तर आपण काय पाहिलं 3 पॉइंट्स मध्ये? पार्ट 13 कशाबद्दल आहे? इट एन्श्युअर्स फ्री मूव्हमेंट ऑफ ट्रेड, कॉमर्स अँड इंटरकोर्स अक्रॉस इंडिया, ट्रीटिंग इट ॲज वन इकॉनॉमिक युनिट. इंडियाचं जो मार्केट आहे त्याला एकच आपण मानणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आर्टिकल 301 टू 305 अलाउ रिझनेबल रिस्ट्रिक्शन्स इन पब्लिक इंटरेस्ट व्हाईल प्रिव्हेंटिंग डिस्क्रिमिनेशन. ठीक आहे. सो रिझनेबल रिस्ट्रिक्शन्स अलाउड आहे. पब्लिक इंटरेस्ट साठी घेतलेले रिस्ट्रिक्शन्स अलाउड आहेत, पण डिस्क्रिमिनेशन अलाउड नाही. ठीक आहे. इन जनरल. पण आपण वरती पाहिलंय डिस्क्रिमिनेशन सुद्धा कधी अलाउ केलं जाऊ शकतं? तेव्हाच जेव्हा काय आहे? स्कॅरसिटी ऑफ गुड्स. बरोबर आहे. जेव्हा काय आहे? स्कॅरसिटी ऑफ गुड्स आहे तेव्हा. सो आर्टिकल 307 परमिट्स क्रिएशन ऑफ अथॉरिटी. ठीक आहे.
मेंटेनिंग अ बॅलन्स बिटवीन फ्री ट्रेड अँड रेग्युलेशन. आर्टिकल 307 कशासाठी दिला आहे? एक सेपरेट इंडिपेंडेंट अथॉरिटी बनवण्यासाठी दिलेला आहे. ठीक आहे. सो ती अथॉरिटी आपण अजून बनवलेली नाहीये, पण आपल्याला काय दिलेलं आहे? स्कोप दिलेला आहे. ओके.